6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे, कारण यानंतर अजून एक सामना खेळला जाणार आहे. शेवटचा सामना आपण पाहणार आहोत एस के एंटरप्राइजेस विपक्ष प्रभुदेवा बॉईज भादोड या दोन संघामध्ये. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलेला नाही. केदार चेंडूवर झेप पावतोय, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय फलंदाज. जी बिल्कुल, राइजिंग गेंद थी और फोर्सिंग स्ट्रोक खेलने की कोशिश की थी वहां पर कपिल ने. धावसंख्या आपण पाहतोय 10, दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. आजच्या दिवसामधील 5वा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाचं आव्हान फेलता आलं नव्हतं. आर के फ्रीट एम जे स्पोर्ट्स संघाला चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने तो सामना जिंकला होता. यावेळी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये बाबा शेख याने अप्रतिम फलंदाजी करताना एस के एंटरप्राइजेस संघाला अग्रयाच्या पोगाव संघाविरुद्ध सामना जिंकून दिला होता. आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये देवा टायगर्स पडघा संघासमोर विजय संपादन केला होता विहान अमित कुमार या संघाने, ज्यामध्ये बाबू 46 धावांची इनिंग खेळला होता. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला लॉप टेट फटका, क्रिकेटमधील सेफ स्ट्रोक सुरक्षित फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ज्यामधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. लोअर फुल टॉस गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से वहां पर लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से इस गेंद को खेल दिया था. यावेळी चेंडूला टोलूला मिड विकेट रिझनमध्ये बॅटच्या मधोमध चेंडू घेतला नव्हता आणि परिणामस्वरूप फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. मागच्या सामन्यामध्ये मजर खानने म्हटल्याप्रमाणे के फॅक्टरचा कमाल आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण कुणाल म्हात्रे आणि कुमार गुंड यांनी अग्रयाच्या पोगाव संघाला सामना जिंकून दिला होता. बाबू कासिम दूरवरच्या टोकाकडून समोर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू होतोय मिड विकेट रिझनमध्ये. केदार चेंडू फील करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण. एकेरी धावेने आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 2 बाद 16. तो 2 ओवर की समाप्ति पर 16 रन बने. उस तरह की शुरुआत नहीं मिली है धुमाल सर, जिस तरह की शुरुआत मिलनी चाहिए थी यहाँ पर राइस बिल्डर्स को, क्योंकि उसका कारण ये है कि दोनों गेंदबाजों ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. पहले विवेक शिलार और उसके बाद बाबू. नक्कीच आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाच्या नावे होता 98. त्यानंतर हा विक्रम मोडीत काढला होता आर्केड फ्रीट एम जे स्पोर्ट्स संघाने 99 धावा करून, आणि कालच्या दिवशी ए बी स्पोर्ट्स खारेवर संघाने नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. 6 षटकामध्ये तब्बल 112 धावा करून काढल्या होत्या. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 16. 8च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकवलेल्या आहेत. तो तीसरे ओवर के लिए प्रथमेश पाटिल, जबकि सामना करेंगे कपिल केने. यानंतरचा सामना होईल शेवटचा, आणि तत्पूर्वी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे एस के एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आणि प्रभुदेवा बॉईज भादोड संघाचा संघनायक. शेवटची लढत असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. पहली गेंद वहां पर प्रथमेश की कवर की दिशा में इस गेंद को खेल दिया है. जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच देखना तीसरे रन के लिए निकल पड़े हैं और आउट होते हुए बल्लेबाज कपिल केने के रूप में तीसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर. आई माझी कोणी आई माझी
केला गेलेला आहे. कारण ज्याने 41 धावांच्या एका अतिशय उत्कृष्ट खेळी केली होती मॅगी लेव्हनना या संघाविरुद्ध. आणि त्याच सामन्यामध्ये PPL मधला पहिला गोल्डन शटकर हरीश केने याच्या बॅटमधूनही आपल्याला पाहायला मिळाला होता. जी बिल्कुल. देखिए पिछले मुकाबले में हम बात कर रहे थे के फैक्टर, ये के फैक्टर भी काम कर सकता था कपिल के ने, लेकिन रनआउट के रूप में वापस चले गए. महेंद्र मागे नॉन स्ट्राइक पर है, जबकि स्ट्राइक पर रहेंगे साहिल शेख. देखिए अब क्रीज पर दोनों ही वो बल्लेबाज जो पिछले 2 मुकाबले में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. उसी बीच वहां पर सफल होकर खेलने की कोशिश की थी. ऑफ स्टंप से बहुत ज़्यादा बाहर रही थी ये गेंद. वाइट का इशारा आता हुआ इसे 1 रन की मदद से स्कोर 19 पर जा पहुंचा है. तीसरे ओवर का खेल चलता हुआ, जबकि 3 विकेटें यहां पर गिर चुकी है. उसी बीच वहां पर वाइड यॉर्कर की थी, लेकिन ऑफ स्टंप से बाहर एक बार फिर से गेंद रही. लगातार अब 2 गेंदें वाइड की है वहां पर प्रथमेश पाटील ने. नक्कीच प्रथमेश आपण पाहतो प्रथम चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजापासून, मात्र जास्तचा चेंडू दूर ठेवला जातोय आणि परिणामस्वरूप 2 अवांतर धावा या षटकामध्ये देतोय. जी बिल्कुल, हम लगातार देख रहे हैं कि ऑफ स्टंप्स के बाहर गेंदों को रख रहे हैं, लेकिन बहुत ज़्यादा बाहर रख रहे हैं. वही कारण है कि एम्पायर उसे वाइड करार दे रहे हैं. उसी बीच इस बार अच्छी गेंद, यॉर्कर लेंथ की गेंद थी, पूरी तरह से बिट कराया वहां पर बल्लेबाज शाहिल शेख को. नक्कीच पूर्णपणे वापसी करतोय गोलंदाजचा. हाच प्रयत्न मागील 2 चेंडूंवर त्याने केला होता, मग त्यावेळी जास्त दूर ठेवला गेला होता. यावेळी मात्र चांगली वापसी करतोय गोलंदाज. उसी बीच वहां पर मिस टाइम स्ट्रोक है. गेंद के नीचे खुद प्रथमेश आते हुए अपने फॉलो थ्रू में शानदार कैच समाप्त करते हुए. आई दर्शन महेंद्र मागे अजूनही खेळपट्टूर आहे. नंबर 1 फिनिशर इन टेनिस क्रिकेट. प्रथमेश इस बार सामना करेंगे महेंद्र मागे. उसी बीच वहां पर देखना है, बड़े स्ट्रोक की तरफ जरूर गए थे वहां पर. नो मैच लैंड में गेंद जाती हुई, एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. नक्कीच तिथे खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. महेंद्र मागे सारखा एक मोठा विकेट तिथे गमवावा लागला असता फलंदाजी करणाऱ्या संघाला, मात्र द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता क्षेत्ररक्षक. जी बिल्कुल, जो एक्स्ट्रा कवर पे खड़े हुए खिलाड़ी उन्होंने कोशिश नहीं की कैच पकड़ने की. अगर कैच की कोशिश करते शायद विकेट मिल सकता था, और वो भी बड़ा विकेट महेंद्र मागे के रूप में. देखिए समय के मामले में सहयोग करना है प्लीज. इसके बाद एक मुकाबला और रहेगा. सुहास पवार इस बार सामना करेंगे उसी बीच वहां पर आते साथ लॉफ्ट कर दिए है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. नक्कीच अतिशय पवार
सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 27 रनों पर। प्रथमेश एक बार फिर से सामना करेंगे वहां पर पवार। बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था पिछली गेंद के ऊपर। इस बार फुल टॉस गेंद पुल कर दिया है, जा रही है और चले गए मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 सिक्सर आते हुए पवार के बल्ले से। आई नी ये तैगा कर लेगा माना, आई नी ये तैगा तुझा ना देखेगा। तो 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं डबल 3, 33 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं सुहास पवार। आइए अब आने वाले 3 ओवर में क्या कुछ होता है ये बताएंगे सिद्दीक बाबे सर और हरीश पांड्या सर। बहुत शुक्रिया मज़हर खान एंड शुभा धुमाल। दोस्तों बीपीएल की ये सुहानी शाम आप सभी के नाम। अब हरीश ऐसा है कि 2 बहुत ही खतरनाक स्ट्राइकर पिच पे मौजूद है, फिनिशर ऑफ भिवंडी महेंद्र मागे और सुहास पवार। सबसे बड़ी बात है रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो है एक दिन के आराम के बाद अब वो लौटे हैं, तो उनके खिलाड़ी तरोताज़ा भी हैं और जो पिछले मुकाबले उन्होंने खेले हैं उसके ऊपर उनको थोड़ा सोचने का समय भी मिला है। और इस वक्त 4 विकेट भले ही चले गए हों, लेकिन सुहास पवार और महेंद्र मागे की जो स्ट्रोक प्ले की रेंज है ये बहुत बहुत गहरी है और इसलिए अगले 3 ओवर में सतर्क होकर खेलना होगा जहाँ तक क्षेत्र रक्षण का सवाल है। Now the strategy change by Vihanmit Kumar brought Vivek Shelar, Prince of Bhiwandi, brought into the attack. Is the key bowler. Still slightly hazy climate here. Today is a hot evening and you are watching Super se Upar Bhiwandi Premier League. This is a good battle. Mage facing Vivek Shelar. This time his engineer could be caught. No. He put down. Vicky Matra is there. Not a easy. ना नक्कीच सोपा झेल नव्हता, परंतु महेंद्र मागे जर असेल तर त्यासाठी म्हणजे सोपा असो की अवघड असो झेल घ्यावाच लागेल, कारण हा महेंद्र मागे आहे. Mahendra Mage Sarva is there and his score moves up to 34 for the loss of 4 wicket. Rais builder and developer Taloli losing a toss and batting first here. Alpesh Chaudhary, please cooperate us as far as time concerned. This time Suhas Pawar gentle push in extra cover and with the stroke batsman through for 1. Suhas Pawar showing his class to huge hit out of the ground. Now Mage on his strike. Mahendra Mage, mighty Mahendra facing Vivek Shelar. This time force that one. There is the fielder and Mahendra Mage is out. Big fish has gone. Yes, Harish, Alpesh Chaudhary, one of the killer stick player, Diamond of Bhiwandi. He brought Vivek Shelar in the important over and finally Vivek done his job. ना नक्की म्हणजे महेंद्र मागेसारखा देव मासा डायरेक्ट गळाला फासलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानावर येतोय, परंतु विवेक शेलारला गोलंदाजीसाठी बोलवणं हा एक मास्टर स्ट्रोक होता. आणि पंचांनी बघा आता जो कॅप्टन आहे त्यांनी एक रणनीती आखली आहे की महेंद्र मागे बाद झालाय, परंतु अजून सुहास पवार तिथे उभा आहे.
कारण त्याला सूर गवसलेला आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावा काढून तो खेळतो. आणि आता हरेश केने आला आहे. हरेश केनेकडे सुद्धा भरपूर चांगले शॉट्स आहेत. मात्र इथे कुठेतरी विवेक शेलारनी जर हे षटक चांगलं टाकलं, अजून उर्वरित 3 चेंडू आहे, तर थोडंफार दडपण नक्की वाढेल. ते म्हणजे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सवर. New batsman in the captain of Rais Builder and Developer, Harish Kene. One of the fighter cricketer who is first golden six in BPL. This time beauty, fast and furious ball just past the edge. What a bowling from Prince of Bhiwandi, Vivek Shelar. तर चेतन साळुंके आणि निखिल सोनवणे यांच्याकडून जर हरेश केनेनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपये दोघांकडून मिळणार आहेत. पुढील टॉससाठी सज्ज राहायचा आहे. आताचा हा चांगला फटका आणि विहान मीत कुमारच्या मंडपाच्या वरून तो षटकार मारलाय. उत्तुंग असा षटकार. तो कहना होगा कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा. धमाका केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने खेळतायत फलंदाज, सराईत फलंदाज आहेत. धावसंख्या झाली 41, 5 गडी बाद 41. Great shot indeed. That was a slower one, but will pick, clean and neat pickup, and loft-as ball over long off. Beautiful execution behind the stroke. Night foot balance. सिद्दीक भाई, अजून एक गोष्ट तुम्ही बघत आहात की सचिन गायकवाडचं आगमन झालेलं आहे. म्हणजे अजून फलंदाजी बळकट झाली आहे. विहान मीत कुमारची आजची जी ही मॅचची जी साईड आहे, मला नाही वाटत एवढी स्ट्रॉंग मिडल ऑर्डर कुठल्या दुसऱ्या संघाकडे असेल. सचिन Yes. गायकवाड आल्यानंतर ही अजून बळकट झाली आहे. बिल्कुल. और सचिन गायकवाड वाकई में जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि ये जो सचिन गायकवाड है ना, इनके सामने ना हवा काम करती है न दवा. तर 41 धावा 5 गडी बाद झालेल्या आहेत. मात्र प्रथम फलंदाजी करताना रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी कुठल्याही परिस्थितीत 70च्या पुढे जावंच लागणार आहे. 70 इज द मिनिमम स्कोर. Yes, opposition have a strong batting lineup. This time beauty, rising delivery, Bissima Harish Kene. Excellent overturn from Prince of Bhiwandi, Vivek Shelar. And that marks end of the 4th over. And time for BPL, strategic timeout in BPL. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाई. सर्व संघातील जे संघ मालक आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत. 41 धावा 5 गडी बाद, 4 षटक संपलेत. हरेश केने 6वर, सुहास पवार 13वर. विहान मीत कुमार टीमगरचे ओनर आहेत पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी. मॅगी 11चे ओनर आहेत मांगीलाल पालीवाल. एबी स्पोर्ट्स काडीपारचे ओनर आहेत अल्ताफ शेख आणि नईम शेख. साई स्पोर्ट्स खारबावचे मालक आहेत महेंद्र पाटील. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आहेत तारिक रईस. देवा ग्रुप फाउंडेशन देवा टायगर्स पडगाचे ओनर आहेत सुजित ढोले पप्पे आणि पराग पाटोळे. आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्सचे ओनर आहेत फुरकान बुबेरे. एस के एंटरप्राइजेसचे ओनर आहेत रसेश अग्रवाल आणि शुमाईल सुसे. चॅलेंज स्पोर्ट्सचे ओनर आहेत मयूर विलास पाटील. आगरीराजा पोगाव तेजस पाटील. प्रभुदेवा बॉईज भादवड प्रभुदास मदनबुवा नाईक. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क वीरेंद्र दयानंद चोरगे. या सर्व संघ मालकांना खूप खूप कृतज्ञता आणि आमच्याकडून खूप खूप धन्यवाद BPL यशस्वी करण्यासाठी. आमचे इतर जे पुरस्कर्ते आहेत त्यात ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई यांचे आम्ही आभारी आहोत, ज्याने BPLचा लोगो असलेली ॲक्रेलिकची ट्रॉफी बनवली आहे. 70-70 स्पोर्ट्स आपले ड्रेसेसचे स्पॉन्सर आहेत. चोचा जखाडा इम्रान शेख आणि इरफान शेख चोचा. जॉय कुमार अँड कंपनी करसन फुलोरे. अंडर वन रूप युअर शॉपिंग डेस्टिनेशन अली खरबे यांची आम्ही आभारी आहोत, कारण मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी एक गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर केलं आहे. तसंच टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनसाठी सुद्धा एक किट बॅग स्पॉन्सर केली आहे. ताज गार्डन ढाबा, अली अहमद अन्सारी आणि रईस अन्सारी. जय बजरंग गोरसाई आणि गोरसाई गावाचे सरपंच मुरलीधर केणेसाहेब यांचा विशेष आभार. फ्युचर टेक एलिव्हेटर शोएब जिलानी अन्सारी आणि अदनान भाई यांचा विशेष आभार. SK स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांचा विशेष आभार. धनेश 11 कुकसेचे पांडुरंग धर्मा पाटील आपले तृतीय पारितोषिकाचे जे स्पॉन्सर आहेत 25,000 रुपये त्यांचा विशेष आभार. 5 फॉर्च्यून रिअल्टर्सचे मुशीर नाचन ज्यांनी 50,000 रुपयाचा द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केलं आहे, त्यासाठी त्यांचा सुद्धा विशेष आभार. तो आइए लौट चलते हैं खेल की तरफ. 4 ओवर की समाप्ति के बाद
रन थे 41। वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या ने, ये उनका चौथा दिन है और वाकई में उन्होंने इस भिवंडी प्रीमियर लीग में काफ़ी रंग भरा है। आज वो हमसे विदा लेंगे। हरीश, आपको लगता नहीं शाम को देखकर कि तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं भी एक शाम चुरा लूँ अगर बुरा ना लगे, और तुम्हारे बस में अगर है तो भूल जाओ हमें, तुम्हें भुलाने में शायद हमें ज़माना लगे। खेल की शुरुआत निकल के मारा है सुहास ने, आसमानी तूफानी सिक्सर, क्या शॉट खेला है। On the rise, there she goes flying in the sky, high and handsome. ग्रेट शॉट। ये देखिए दूर गगन की छांव में गेंद आसमान से बातें करती हुई डाउन द ग्राउंड। अब सुहास पवार ने अपने क्लास को बता दिया है। सर, आपने कहा एक शाम चुरा लूं अगर बुरा ना लगे। अब देखिए आप कितनी सारी समस्या मेरे लिए पैदा कर रहे हैं। मैं रन चुराऊं, शाम चुराऊं या दिल चुराऊं? वो तो आप पे डिपेंड है। बहुत खूबसूरत शॉट निकल के मारा और सुहास पवार ने अब बता दिया कि वो आइकॉन खिलाड़ी क्यों चुने गए। जब सब बैट्समैन आउट हुए उन्होंने रिस्पॉन्सिबिलिटी अपने शोल्डर पे ले ली। सुहास अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो आपला रंग भरतोय या सामन्यामध्ये। कासिम बाबू, सुहास को अपील और आउट एलबीडब्ल्यू, टो क्रशर, ये आइकॉन बनाम आइकॉन। कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिनाऱ्याला, पाणी पडतंय घराने। यही तो खूबसूरती है। अरे शेर तो कभी सवा शेर। काय जबरदस्त बुंदा मारलाय, डावासमोर प्रतिडाव, आणि इथे कुठेतरी कासिम बाबूने तो षटकार बघितल्यानंतर त्याने सुहासच्या बलक्षेत्राची नाकाबंदी केली आणि बघा कुठल्या पद्धतीने त्याने त्याला बाद केले। त्याला अजिबात समजलं नाहीये चेंडू कधी आला, कधी गेला आणि मी कधी बाद झालो। बिल्कुल, अभी तक तो हमने देखा था कि आ बैल मुझे मार, इन्होंने तो आ बॉल मुझे मार छोड़ दिया और टो क्रशर थी जिसपे आउट हुए। अच्छी बल्लेबाजी के बाद सुहास पवार कितने रन बनाए। आउट होने से पहले 3 फलक बोस छक्के लगाए और कुल मिलाकर 19 स्कोर। इस वक्त रईस बिल्डर एंड डेवलपर तलोली का 47 रन, 5वां ओवर चलता हुआ। हरीश, एक बात तो है कि ऑडियंस ने बहुत बड़ा साथ दिया है। नक्की प्रेक्षकांची एक झुंबड उडालेली आहे इंटरनेटवर सुद्धा आणि इथे सुद्धा, आणि त्याचं कारण असं आहे की जेव्हा चांगला शो बघायला मिळतो प्रेक्षक सुद्धा सुजाण आहेत। म्हणजे अर्थात गोरसाई गावचे प्रेक्षक, इतर जे गावं आहेत जवळपासचे, पोगाव आहे, चाविंद्र आहे, इतर सर्व गावातून प्रेक्षक आलेले आहेत। कारण त्यांना माहीत आहे अल्ताफ बालीचा जो शो आहे, अल्ताफ बाली जे काय करणार ते क्रिकेटसाठी करणार, चांगलं करणार आणि क्रिकेटला वर नेण्यासाठी करणार, आणि म्हणून आज प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलाय या मैदानावर। कासिम बाबू इस मर्तबा खड़े खड़े खेल दिया है और कोशिश वहां पे देखने अंपायर का क्या इशारा है, रायगा जाती हुई, पैर उनका बाउंड्री पे था और 6। हरीश, क्या मैच हो रहा है, एक तुम्हारी तो एक हमारी। जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय आणि त्याचं कारण एकमेव आहे की आता दोन्ही संघ आक्रमक होऊन खेळत आहेत। आम्ही तुम्हाला आमच्यावर हावी होऊन देणार नाही आणि तुम्ही आमच्यावर हावी व्हायचा प्रयत्न करू नका, असं क्रिकेट जेव्हा असतो। एखादी रस्सीखेचची स्पर्धा असते ना, आपण लहानपणी रस्सीखेच करतो तेव्हा दोन्ही बाजूनी जोर लगा के हैशा, असं त्या प्रकारचा सामना झालाय आता। बिल्कुल एड़ी चोटी का जोर। कासिम बाबू अनिकेत दलवी के लिए फुल टॉस गेंद, स्विंग करना चाहते थे, ये देखिए ओवर थ्रो हुआ है वहां पर, रन पूरा किया जब तक के लेग बाय का इशारा अंपायर का। देखने वहां पर सिद्दीक भाई, अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की तो जो शॉट होता तो षटकारच होता, परंतु विवेक शेलार एवढा धावत आला आणि त्यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला सलाम आहे। कारण या अगोदर तो 2दा कॅच ऑफ द मॅच जिंकून त्याने अवॉर्ड घेतलाय, म्हणजे त्याला माहीत होतं मी प्रयत्न करायला काय हरकत आहे, जर हातात बसला तर, म्हणजे अशी देहबोली असायला पाहिजे।
यस, बॉडी लैंग्वेज बहुत ही पॉजिटिव। कासिम बाबू, ठंडी हवाएं मैदान पे बह रही है और आप देख रहे हैं सुपर से ऊपर लीग, भिवंडी प्रीमियर लीग क्रेजी किया रहे। वाकई में ऑडियंस को देखकर इंग्लैंड के ऑडियंस की याद ताज़ा होती है, जिस तरह उन्होंने डिसिप्लिन से पूरा अभी तक का बीपीएल देखा है, अच्छे क्रिकेट की सराहना की है। कासिम बाबू सामना करेंगे हरेश केने, बहुत ही फाइटर। देखना है अंपायर समय के लिए फर्स्ट वार्न कर रहे हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए हरेश को खींच के मारा है और कह दिया कासिम बाबू से कैसन बा। मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन। भैया ठीक बा, अब का करी। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 60 रनों पर। कासिम बाबू, एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हरेश केने को बॉल। क्या ओवर है, एक तुम्हारी एक हमारी, परफेक्ट यॉर्कर और बोल्ड कर दिया वहां पर हरेश केने को। पे सुहास ने सिक्सर लगा, उसके बाद टो क्रशर से उनको एलबीडब्ल्यू किया, तीसरी पे सिक्सर लगा, चौथी पे 1 रन आया, 5वीं पे सिक्सर लगा और आखिर में कासिम बाबू ने भी दिखा दिया कि उनमें कितना है दम। नाही, व्यावसायिक क्रिकेट आहे आणि जर अशा पद्धतीने विहान मीतकुमारने जे सामन्यामध्ये आज परफॉर्मन्स दिलाय, खरं तर विहान मीतकुमार सामना जिंकल्यानंतर आता फॉर्ममध्ये आलेले आहेत। 7 धावा 7 गडी बाद अनिकेत दळवी, 2 चेंडू 6 धावा। ऋषी पटेलचं आत्ताच आगमन झालंय आणि कासिम बाबूने एक उत्कृष्ट असं षटक हाताळलंय आपल्या संघासाठी। रियल एंड रेयर फेस ऑफ पॉइनियर ऋषि पटेल आए हैं। 1 ओवर बचा है, स्कोर तो अच्छा है। 70 पर्यंत जायलाच पाहिजे, कारण या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघत आलेले आहोत 70 धावा चेज होत आहेत, म्हणजे 70चा एक जो मॅजिक नंबर आहे तो टच करायला पाहिजे। आणि शेवटचा षटक आता घेऊन येतोय तो अल्पेश चौधरी। अल्पेशला मोठी जबाबदारी, आणि जेव्हा सिनियर खेळाडू असतात त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, कारण जर तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर ज्युनियर खेळाडू जे आहे त्यांना प्रोत्साहन कसं भेटेल। म्हणून देखिए, आपको एक वार्निंग मिली है समय के लिए। डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी मुड़ते हुए दूर वाले छोर से सामना करेंगे अनिकेत दलवी। बहुत ही सुहाना मौसम, पैक स्टैंड। हरेश, पिछले 3 दिनों की हम डेटा ले तो लगभग 7 लाख के ऊपर लोग बीपीएल को देख चुके हैं यूट्यूब पे। अजून जास्त बघतील येणाऱ्या दिवसांमध्ये। इस मर्तबा खींच के मारा है, फोर्सिंग स्ट्रोक, 6 रन। आणि ऑफ स्टंपच्या जवळपास 1 फूट बाहेरून त्यांनी तो फटका लगावला होता। अगदी आकर्षक आणि नेत्रदीपक असा षटकार अनिकेत दळवी यांच्या बॅटमधून। 66 धावा 7 गडी बाद, शेवटचा षटक। अल्पेश चौधरी, हालांकि वो ऑफ ब्रेक कैरम बॉल भी करते हैं बीच बीच में। बहुत खूबसूरत शॉट था, खींच के मारा हुआ स्ट्रोक था। देखिए, यहाँ से अगर
बची हुई 5 गेंदों पे 10 रन आते हैं तो फिर जितनी स्ट्रांग बैटिंग लाइनअप है विहान के पास, ये मैच भी बहुत रोमांचक हो जाएगा। लॉन्ग ऑफ, वाइड, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग। तेज गेंद, ड्राइव किया कारपेट के जरिए आउटफील्ड में, काउ कॉर्नर में गेंद को उठाया, बढ़िया थ्रो पहुंचा और रन आउट हो गए अनिकेत दलवी। हा जो संघ ठरलाय तो विहान मीत कुमार हे सुद्धा विसरून चालणार नाही. रनिंग थ्रू दी साइड, टेकिंग 8 बिग विकेट्स. यस, क्योंकि इतने ज्यादा विकेट गिने और अभी भी कितनी गेंदें बची है, 4 गेंदें बची है। इसके बाद आखिरी टॉस के लिए दोनों टीमें तैयार रहे। प्रभुदेवा बॉयज भादवड़ और एसके एंटरप्राइजेस। अल्पेश चौधरी, ऋषि को नीची गेंद रही थी, पिछले पांव पे चले गए थे ऋषि पटेल बची भी 3 गेंदों का सामना कर रहे हैं। स्कोर है 67 रन 8 विकेटों के नुकसान पर रईस बिल्डर एंड डेवलपर्स स्पोर्ट्स तलोली। इस मर्तबा विद द ब्रेक खेल दिया है गेंद को डाउन द ग्राउंड, 6 रन। वो मार भी रहा है और वो जा भी रहा है। ओल्ड वाइन टेस्ट बेटर एंड ओल्ड प्लेयर दे प्ले वेरी वेल. आप देखिए अमोल पाटिल, प्रमोद म्हात्रे, अब यहाँ पर ऋषि पटेल. मुझे मतलब कभी कभी मुझे ऐसा लगता है कि भिवंडी सिटी क्रिकेट या ओपन क्रिकेट में ना ये जितने वेटरन क्रिकेटर है ना इनका भी एक सेपरेट टीम होना चाहिए. नहीं, मैं इनको वेटरन नहीं कहूंगा, रेगुलर क्रिकेटर ही कहूंगा। भले से एक्सपीरियंस कंपेनर है, लाइक अमोल पाटिल, सुभाष ठाकरे, ऋषि पटेल, संतोष मडवी, इनमें अभी बहुत क्रिकेट बाकी है। अल्पेश, अच्छी वापसी वाइड यॉर्कर से, चॉप करना चाहते थे, बीट किया। स्कोर इस वक्त 73 रन है 8 विकेटों के नुकसान पर। बहुत ही सुहानी शाम अल्ताफ बाली की आप सभी के नाम। यस, कॉटनी वॉश की याद ताज़ा कर दिया, आउट नहीं किया वहां पर। वर्ल्ड कप 1987 में अब्दुल कादिर को आउट, सलीम जाफर को आउट नहीं किया था कॉटनी वॉश ने, और अब्दुल कादिर ने सिक्सर लगा के मैच जीता था। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, चाइनीज कट लगा है, 1 रन बना है। तो कुल मिलाकर रन बने 74। विहान मीत कुमार के सामने 75 रनों की चुनौती। आइए आज शाम के आखिरी टॉस की तरफ हम बढ़ते हैं। खेलने वाली टीमें एसके एंटरप्राइजेस और प्रभुदेवा बॉयज, और शाम के आखिरी टॉस के लिए टॉस बॉक्स में वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या जो बीपीएल का आखिरी टॉस कर रहे हैं, और उनके साथ को एंकर रेशमा महकर। इम्तियाज पापा यांना नम्र विनंती, आपण मंचावर यायचं आहे. इम्तियाज पापा, पापा भाई आपको अल्ताफ बाली स्टेज पर बुला रहे, जरा तशरीफ लेकर आई. धन्यवाद. बी इंडियन के डायरेक्टर, बी इंडियन ट्रॉफी के करता धरता
पप्पूभाई अंसारी के साथ कंधे से कंधा मिलाकर भिवंडी के इतिहास की एक ऐतिहासिक टीम जिन्होंने बनाई, ऐसे इम्तियाज पापा आपका हार्दिक स्वागत है। हमारे बीच मापोली की बहुत मी इथे बोलू इच्छितो रझी कुवारी, आर के फ्रीट अँड MJ स्पोर्ट्सचे ओनर, त्याचप्रमाणे तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि सादिक भाई जे देवा टाइगर्स पडगाचे मॅनेजर आहेत, या तिघांनी टॉससाठी इथे यायचं आहे। आइए सर, तारिक रईस साहब, हाँ साजिद भाई आपसे गुजारिश है हमारे साथ जुड़ जाइए। रज़ी भाई वेलकम, तारिक भाई आपका स्वागत है। भिवंडी प्रीमियर लीग 2021 day number 4 last match for the evening, SK Enterprises versus प्रभू देवा बॉयज, आणि मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा जो टॉस आहे तो होणार आहे। सो एकदा दाखवू इच्छिते, एक साईडला आहे भिवंडी प्रीमियर लीग आणि दुसऱ्या साईडला आहे दयानंद चोरगे। सो कॉल असेल SK एंटरप्राइजेसचा, Dayanand Chorge is the call and it's Bhiwandi Premier League. So प्रभुदेवा बॉईज यांनी हा टॉस जिंकलेला आहे, पण त्याआधी अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन अली यांच्या मार्फत ही लेदर बॅग देण्यात येत आहे टॉस विनिंग कॅप्टनना। अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन गुगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला ह्याचं ॲप्लिकेशन भेटेल, यू कॅन डाउनलोड अँड यू कॅन शॉप फ्रॉम अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन। बहुत बहुत शुक्रिया हमारे तमाम मेहमानों का। फरहान भाई आपका भी हार्दिक स्वागत है। महापोली की एक बहुत बड़ी शख्सियत, क्रिकेट लवर, और आज हमारे इनविटेशन को एक्सेप्ट करके आप हमारे बीच तशरीफ़ लाए हैं, इसलिए हम आपके बहुत बहुत शुक्रगुजार हैं। सो प्रभुदेवा बॉईज लगातार अगदी म्हणजे बोलतात ना टॉप ऑफ द वर्ल्ड कामगिरी तुमची चाललेली आहे आणि त्यामध्ये चेरी ऑन टॉप म्हणजे तुम्ही टॉस सुद्धा जिंकलेला आहे। सो काय करण्याचा निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय आहे। काही चेंजेस आहेत का? कारण की तुमची जी पारी आहे ती अगदी तुम्हाला जशी पाहिजे तशीच चाललेली आहे, आतापर्यंत सगळे सामने जिंकलेले आहात, सो काही चेंजेस आहेत का? एखाद चेंजेस होईल आमच्या टीममध्ये। शुमाइल हमारे साथ है। शुमाइल, सबसे पहले तो कहते हैं ना, कामयाबी का मीठा स्वाद चखने के लिए लोग तरस जाते हैं, लेकिन आज एक ऐसा दिन है जब आपकी टीम ने कामयाबी का मीठा स्वाद चखा। ओवरऑल परफॉर्मेंस जो टीम का रहा है उसको मद्देनज़र रखते हुए अब आपको पहली बल्लेबाजी मिली है, तो पहली बल्लेबाजी करते समय कोई स्कोर आपकी आंखों के सामने है? जिस तरह से हमारी बॉलिंग है हम 60 प्लस जाना चाहेंगे और हो सके तो 70 प्लस भी, डिपेंड्स करता है कैसा चलता है सिचुएशन। और कोई चेंजेस आपकी टीम में? बिल्कुल, तौसीफ आउट है और जुल्फिकार इन है। बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। तो दोस्तों, टॉस जीता है प्रभु देवा बॉयज़ ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। ये मैच अब से कुछ देर बाद, आइए चलते कॉम बॉक्स। थैंक यू सो मच। ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्स। इथे प्रयत्न तर चांगला केलेला आहे, दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि एकंदरीत 2 धावा आपण पाहतोय। आव्हान येते 75 धावांचा, कारण 74 धावा प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर झळकल्या त्या आणि 75 धावांचं आव्हान ना इथे आपल्याला पाहायला मिळते। पिवांचं पहिलं षटक मार्गस्थ आहे।
सुहास पवार. फुलटा चेंडू पॉईंट रिझनमध्ये चेंडू फेल केला जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावीने केदार आपलं खातं उघडतोय आणि एका धावीने संघाची धावसंख्या ओढून झालेली ती 3 धावा. प्रेम चव्हाण विथ केदार पाटील टू ओपनर ऑन द ग्राउंड. फ्रंटलाईन गोलंदाज आयकॉन प्लेअर सुहास पवार गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. के बल्ले से कि किस तरह से वहां पर ये स्ट्रोक को खेला था. गेंद की लाइन में आके बहुत ही बेहतरीन पुल स्ट्रोक खेला. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. सिक्सर की मदद से स्कोर 9 रनों पर पहुंचता हुआ. जो टारगेट है वो 75 रनों का टारगेट है. एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट किया है. आणि त्या टार्गेटचा चांगला फाटलाग इथून केला जातोय. या षटकाराने आपलं अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रेम चव्हाण. सुहास पवार VIP टॅक्स कडून वालताना याला पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाई चेंडू होतोय सीमा पार. और एक षट खान. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 15 धाव. मात्र प्रेम नाव जरी फलंदाजाचं असलं तरी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला इथे प्रेम दाखवत नाही. प्रेम याला चांगली गेम खेळावी लागेल आणि चांगली गेम सध्या खेळताना प्रेम. यावेळी अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होते स्वीपर कॉर्नर मधून सीमा पार. कडाक्यादार चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पॉवरफुल फलंदाज प्रेम चव्हाण. पुन्हा एकदा मोठा फटका हाई चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक का हा दुसरा चौकार. डील करताना हा फलंदाज आणि मजर खान सध्या तरी प्रेम चव्हाण मला वाटतंय की षटकाराने चौकारांचा डीलर बनलेला आहे. जी बिल्कुल. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर प्रेम चौहान, बहुत बढ़िया शुरुआत मिली है इस वक्त. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र लँड होत नाही आणि फलंदाज प्रेम याला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तेवीस रन 23. नक्कीच खरं तर हा फटका समोर खेळायचा होता मात्र जिथे खेळायचा नव्हता तिथे फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा बुलढाणा शॉट आपण पाहिला होता प्रेम चव्हाण यांच्या माध्यमातून आणि मोठा हादरा बसतोय मॅन इन फॉर्म डगॉटच्या आश्रयाला.
धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावपल करा 23 धावा 23. 75चं लक्ष्य आहे. नवीन फलंदाज कासिम बाबू येतोय, मॅन फ्रॉम UP. पहिल्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर दूरच्या टोकाकडून गोलंदाज सज्ज होतोय आतिश भामरे. थर्डमॅन फाईन लेग 20 एफमध्ये इष्टरक्षकच्या मागे तैनात केले गेले आहेत. पॉईंट थोडंसं बॅकवर्ड आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्क्वेअर लेगी 30 या सलकामध्ये बॅकवर्ड. लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 30 या सलकामध्ये मिड ऑफ तैनात केलेलं आहे. डीप मिड विकेट डीपमध्ये. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते आहे. अप्रतिम डिलीवरी. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद वहाँ पर. पहली गेंद आतिश बामरे की, घूमकर खेलने की कोशिश की थी इस गेंद को केदार पाटिल ने. डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए आतिश. धावसंख्या स्थिर आहे 23 धावा. 75 धावांचं लक्ष्य आहे. विहान मित कुमार या लक्ष्याचा पाठलाग करतोय. यावेळी समोर खेळलेला आहे. मिड ऑफ वर उभा होता आणि त्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न आणि वाईड एज लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज बाद दुसरा हादरा बसतोय विहान मित कुमार या संघाला. जी बिल्कुल, दूसरा विकेट गिरा है यहाँ पर केदार के रूप में. बहुत ही बढ़िया क्या समाप्त किया था वहाँ पर वाइडिस लॉन्ग ऑफ की दिशा में साहिल शेख ने. सुहास पवार वहाँ पर मौजूद थे. अप्रतिम झेल सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद झालेला आहे. दोन फलंदाज सलामीचे बाद होऊन पॅडमध्ये परतलेले आहेत आणि मरता क्या न करता डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी मात्र आता खेळपट्टीवर येतोय. जी बिल्कुल, डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं. अच्छी गेंदबाजी यहाँ पर कर रहे हैं आतिश बामरे. अब तक 2 गेंदों में 1 विकेट हासिल किया और रन नहीं खर्च किया. देखिए अब स्ट्राइक पर है कासिम बाबू, जो पिछले मैच के हीरो रहे थे. अब किस तरह की बल्लेबाजी होती है ये देखना होगा. मागील सामन्यामध्ये 16 चेंडूमध्ये 46 धावांची एक धुव्वाधार फारी कासिम बाबू याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. आतिश बामरे यावेळी चेंडू सोडून दिला जातोय अगदी कसोटी क्रिकेटच्या अंदाजामध्ये. जी बिल्कुल, वहाँ पर इस गेंद को छोड़ दिया था, कोई स्ट्रोक नहीं खेला था कासिम बाबू ने. स्कोर अभी भी रुका हुआ है 23 रनों पर. आतिश बामरे एक बार फिर से सामना करेंगे बाबू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हलवर चेंडू हाताळला होता आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजचा कासिम बाबू याला. अच्छी गेंदबाजी यहाँ पर अब तक करते हुए आतिश बामरे. 4 गेंदों में 1 विकेट हासिल किया और 1 रन खर्च किया. तो कमाल का ओवर घटता हुआ. जब पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे पवार, जहां 23 रन आ गए थे, इस ओवर में कहीं ना कहीं रनों पर रोकथाम लगी हुई है. नक्कीच धावसंख्येला या षटकामध्ये ब्रेक लावण्यात यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज आतिश भामरे. यावेळी मात्र मेच टाइम फटका होता. सुदैव अल्पेश चौधरी याचा की गोलंदाज तिथे पोचू शकला नाही आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धावने अल्पेश आपलं खातं करतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बनपतोय. पहिलं षटक थोडंसं महागड आपल्याला पाहायला मिळतं. सुहास पवार ज्याच्या षटकामध्ये प्रेम याने अजिबात प्रेम दाखवलं नव्हतं गोलंदाजावर. भरपूर धावा खर्च केल्या त्या सुहास पवार याने. मात्र आतिश भांबरे यांनी पूर्णपणे आपल्या संघाला वापसी या ओव्हरच्या माध्यमातून करून दिलेले आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे.
यावेळी वाईट वॉर्कर चेंडू होता. खरं तर समोर मारायचा होता, मात्र चेंडू जातोय थर्डमॅन फाईन लेग रिजनमध्ये आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. फक्त एका धाव समाधान. सिंगलने या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विहान मितकुमार या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर 2 बाद 26 धाव. 26 लॉस फॉर द 2 विकेट. एंड ऑफ द सेकंड ओवर. जी बिल्कुल, 2 ओवर की समाप्ति पर 26 रन बने हैं. कमाल का ओवर रहा है यहाँ पर. आतिश का सिर्फ 3 रन खर्च किए. तुरंत फील्डिंग लगानी है, गेंदबाजी की शुरुआत करनी है. राइस बिल्डर्स, आपको तुरंत फील्डिंग लगानी है. आजच्या दिवसामधील पुढील सामना अर्थात शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. SK एंटरप्राइजेस विपक्ष प्रभुदेव बॉईज भादोड या 2 संघामध्ये. उद्या ठीक 8:45 वाजता आमचा शेड्यूल सुरुवात होईल. उद्या या स्पर्धेचा 5वा दिवस असणार आहे. उद्या पहिला सामना विहान मितकुमार विपक्ष मॅगी 11. उद्याच्या दिवसामधील दुसरा सामना AP स्पोर्ट्स खाडेपार विरुद्ध राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तिसऱ्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाचं आव्हान असणार आहे प्रभुदेव बॉईज भादोड या संघासमोर. उद्या मॅगी 11 संघाला 2-2 हात घ्यावे लागतील देवा टायगर्स पडगाव संघासमोर. आणि अग्रेच्या पोगाव विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स हा उद्याच्या दिवसामधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तीसरे ओवर के लिए ऋषि पटेल को बुलाया गया है गेंदबाजी के लिए, जबकि पहले 2 ओवर में 26 रन बने हैं. 75 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है विहान मीत कुमार. जबकि हमने देखा पहले ओवर में अच्छे रन आ गए, उसके बाद कमाल की गेंदबाजी रही थी आतिश बामरे की. ऋषि पटेल तीसरा ओवर लेकर आते हुए सामना करेंगे कासिम बाबू. पहली गेंद वहां पर ऋषि पटेल की, देखना है ऊपर चले गई ये गेंद. बहुत ही बढ़िया, क्या समाप्त किया वहां पर कल्पेश बबलू ने. बड़ा झटका लगता हुआ यहां पर कासिम बाबू के रूप में विहान मीत कुमार को. बिग ब्लॉ मोठ्या विकेटचं पतन आपण पाहतोय. कल्पेश पाटील मॅन फ्रॉम कुक्षे याच्याकडून अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोकं स्थिर नव्हतं आणि परिणामस्वरूप चेंडूने खूप उंची घेतली होती. जे अंतर कापायला हवं होतं ते अंतर कापता आलं नाही. उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने. जी बिल्कुल, वहां पर बड़े स्ट्रोक की तरफ गए थे, बहुत दूर से खेलने की कोशिश की थी. ये देखिए किस तरह से वहां पर आउट हुए हैं कासिम बाबू. फ्रंट फुट को आगे निकालकर बहुत दूर से खेलने की कोशिश की थी. अच्छा क्या समाप्त करते हुए कल्पेश बबलू. बड़ा विकेट गिरा है यहाँ पर विहान मीत कुमार का. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झाले वसंत नाईक आणि रणजित नाईक साहेबांचं, दोन्ही मान्यवरांचं भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीकडून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, बोथ आर. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अगले बल्लेबाज सचिन गायकवाड नॉन स्ट्राइक पर आते हुए. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश गायकवाड आणि त्याच्या समेत बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट सचिन गायकवाड. सचिन गायकवाड विथ अल्पेश चौधरी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओह, ये तो जा रही है बाहर 6 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक आता हुआ अल्पेश चौधरी के बल्ले से. सिक्सर 255वा षटकार BPL स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. लवकरच हरकतमध्ये आला होता आणि म्हटलं जात आहे हरकतमध्ये बरकत आहे. 6 धावांची बरकत मिळते विहान मीत कुमार या संघाला. बहुत बढ़िया स्ट्रोक आया था पिछली गेंद के ऊपर अल्पेश चौधरी के बल्ले से. स्कोर तेजी से छलांग मारता हुआ 32 रनों पर. जब पिछली गेंद के ऊपर विकेट हासिल किया था ऋषि पटेल ने, उसके बाद एक अच्छा स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज अल्पेश.
उसी बीच वहां पर अच्छी गेंद रही थी, ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी इस बार अल्पेश चौधरी ने, क्रॉस बैटर स्ट्रोक खेल बैठे थे, अच्छी नक्कीच. गेंद अच्छी वापसी करते हुए ऋषी पटेल. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये आपण पाहू शकता आणि बॅकहँड डिलिव्हरी आपण पाहतोय. हाताला थांबून हा चेंडू केला होता गोलंदाज ऋषी पटेल याने. बोल्ड, विकेटों का फर्नीचर बिखरता हुआ, एक और विकेट गिरता हुआ यहाँ पर विहान मीत कुमार का. नक्कीच अल्पेश चौधरी कमाल की गेंदबाजी कर रहे हैं इस पूरे टूर्नामेंट में. ऋषि पटेल पिछले मुकाबले में भी बहुत बढ़िया गेंदबाजी की थी रईस बिल्डर के लिए. ऋषी पटेल एक्सपिरियन्स कंपेनर आहे आणि पूर्णपणे अनुभवाचा इथे वापर करताना दिसतोय. कारण 2 मोठ्या सफलता त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेला आणि संघनायकाने जो निर्णय घेतलेला आहे त्याला गोलंदाजी देण्याचा आतापर्यंत ऋषी पटेल यांनी तो सार्थ ठरवलेला आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 32 धावा 75 लक्ष्याचा पाठलाग करताना. नवीन फलंदाज रन मशीन ऑफ भिवंडी विकी म्हात्रे येतोय. रिक्वायर्ड रन रेट 12.90 आहे. अल्पेश चौधरी हा बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. अजूनही 20 चेंडू शेष आहेत आणि 20 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. ऋषि पटेल इस बार सामना करेंगे विक्की माथरे. उसी बीच वहां पर अच्छी गेंद रही थी, अंदर की तरफ आई थी ये गेंद, हल्के हाथों से खेला वहां पर विक्की मात्रे ने, 1 रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर. कमाल का ओव्हर घटता हुआ यहाँ पर ऋषि पटेल का. नक्की अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने जास्त ओलला होता. फलंदाज अचंबित झाला होता तिथे, ज्याप्रमाणे हा चेंडू आतमध्ये झपकन वळला होता. एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला आणि धावसंख्या 33 धावा. 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 19. सचिन गायकवाड़ इस बार सामना करेंगे ऋषि पटेल का. तो बढ़िया मुकाबला इस वक्त चलता हुआ. उसी बीच वहां पर देखना है, पंच किया है पॉइंट की दिशा में, बहुत बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, डॉट गेंद. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघाने हारेश केने याच्याकडून पाहायला मिळत आहे. तर 3 षटकांची ते समाप्त झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर विहाना मित कुमार संघाची धावसंख्या आपण पाहतोय 75 लक्ष्याचा पाठलाग करताना 4 बाद 33 धावा. 18 चेंडूने अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. हे रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो. तर 3 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, कुठल्या संघाचे हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक सिद्दीक बाबे सर एंड हरेश पंड्या सर. बहुत धन्यवाद शुभात धुमाल और धन्यवाद मजर खान. चाम बढ़ गया है और ग्लैमर बढ़ गया है. हरेश, अब ये जो लड़ाई हो रही है, ये जो मैचेस हो रहे हैं, इसका एक एम ज़रूर है कि ग्रुप बी में ऊपर कौन रहता है और ग्रुप ए में ऊपर कौन रहता है, क्योंकि आप सब कुछ झोंक रही है अपनी टीमें बल्लेबाजी में, गेंदबाजी में. क्या मुकाबला हो रहा है. 3 ओवर की समाप्ति, रन बने 33 और 3 ओवर में कितने चाहिए 42. ऋषि पटेल का ओवर बहुत ही खूबसूरत रहा जिसमें उन्होंने 2 विकेट लिए. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाई. विहान मीत कुमार संघाकडून विकी मात्रे 1 धावांवर खेळतोय. सचिनने अजून खातं उघडलं नाही आहे. 33 धावा झाले, 4 गडी बाद आणि 18 चेंडूमध्ये 42 धावा. असे जे इक्वेशन असतात ना,
आणि भात्यात जेव्हा फटके असतात तेव्हा हात सुद्धा शिवशिवीत असतात की कधी तो चेंडू माझ्या बॅटच्या रेंजमध्ये येतो आणि कधी मी त्या चेंडूला भिरकावून देतो मैदानाच्या बाहेर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, खूप वर गेलाय चेंडू, मात्र अगदी शेवटच्या क्षणी तो झेल टिपण्यात आलेला आहे आणि खेळी संपुष्टात येते विकी म्हात्रे यांची. 5वा गडी. रन मशीन सिर्फ एक रन बना के आउट हो गए. अब बहुत डिपेंड करता है हरीश के वहाँ पे बाहुबली बैट्समैन सचिन गायकवाड़ है, आयरन मैन. देखना है कि वो किस तरह से लोहा लेते हैं. लेकिन आप कहना होगा कि विहान मित कुमार पे दबाव बना दिया है. ना नक्की. आणि इथे विकी म्हात्रे हा डावखुरा फलंदाज होता. जर तो थोडा वेळ उभा राहिला असता तर डाव्या आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्या कारणाने कदाचित फरक पडला असता. परंतु आता दोन्ही उजवे फलंदाज आणि आता फलंदाजीसाठी उतरतोय संघनायक मुनाफ शेख स्वतः आणि दोन्ही नवीन फलंदाज शून्यावर आहेत. परंतु असं म्हणतात ना की शून्यातूनच सृष्टीचा निर्माण होतो आणि या दोघांनी चांगली सुरुवात संघाला करून द्यायला हवी. दोन्ही सिनियर खेळाडू आहेत, प्रगल्भता आहे त्यांच्याकडे आणि अशा प्रकारच्या परिस्थितीतून ते अनेक वेळा गेलेले आहेत आणि सामने जिंकवले आहेत. म्हणून अजूनही कुठेतरी वाटते की हे दोघे आपल्या संघाला विजयश्री मिळवून देऊ शकतात. दुसऱ्या बाजूला आतिश भांबरे, नक्की याचं कौतुक करावं लागेल कारण हा एक असा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्ससाठी 100% क्रिकेट या स्पर्धेमध्ये दाखवलं आहे. बिल्कुल. पिछली 14 गेंदों पे 5 विकेट गिरे हैं. व्हाट अ एक्सलेंट ओवर फ्रॉम ऋषि पटेल. लास्ट वन वाज, और आतिश भांबरे ने अपना पहला ओवर किया था, कमाल की बॉलिंग की थी. आतिश भांबरे आता समोरच्या एंडकडून सचिन गायकवाडने आल्या चेंडूला फेकून दिला SK एंटरप्राइजेसच्या मंडपावर आणि हा खणखणीत षटकार. कहा था ना मैंने, ये जो सचिन गायकवाड़ है इनके सामने ना हवा काम करती है ना दवा. अगेंस्ट द ब्रिज हवा के मुखालिफ शॉट खेला है और बहुत ही नज़ाकत के साथ. देखिए इतना इजी, मतलब सचिन गायकवाड़ ने वो 6 इतना इजी मारा मानो कोई कॉलेज जाने वाला लड़का अपने बाल में से कंघी घुमा रहा हो. एकदम स्मूथ, बिना कोई तकलीफ के. आता 16 चेंडू 36. 2 पावलं पुढे आले होते. अगदी शेवटच्या क्षणी आपला शॉटमध्ये ॲडजस्टमेंट केली आणि मुनाफ यांनी आपली बॅट ग्राउंड केली होती म्हणून तो वाचलाय. पण एक धाव विहान मित कुमारला नक्की मिळणार आहे इथे. हरीश, आपको लगता नहीं कि मैचेस अब आगे बढ़ रहे हैं? वैसे हम क्वालिटी क्रिकेट देख रहे हैं, फील्डिंग बहुत अच्छी हो रही है, बल्लेबाजी में जान डाली जा रही है, गेंदबाज अपने आप को झोंक रहे हैं. क्वालिटी के बिना कुछ भी नहीं है सिद्दीक भाई. मतलब शाम को जो 1 कप चाय आप पीते हो उसमें भी अगर क्वालिटी ना हो तो आपको लगेगा ये क्या है. तो कहने का मतलब यह है क्वालिटी की हर जगह तारीफ है. अल्ताफ बाली ने जो क्रिकेट की क्वालिटी दुनिया के सामने रखी है, लाजवाब. ताउम्र लोग BPL को याद रखेंगे. आता मुनाफचा फटका हवेमध्ये राहिला आहे. 2 खेळाडू सरसावलेत आणि दोघा तिसरा. आता सगळं विसरा. महंगा पड़ सकता है ये कैच जो पहले मई में छूट गया. साहिल शेख थे वहां पर. खूप मोठा धक्का देऊ शकले असते. 14 चेंडू आणि 34 धावा. Still match is on. What a match you are watching. Packed crowd here. Welcome all of you. सुपर से ऊपर प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत. खूप चांगली कामगिरी विहान मित कुमार या संघाकडून. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ सुद्धा एक छुपा रुस्तम संघ म्हणून वर आलाय. चांगला बुंदा मारला होता, गती कमी होती आणि अगदी बॅटला जमिनी लगत ठेवत 1 धाव पूर्ण केली आहे सचिन गायकवाड यांनी. सचिन गायकवाड जरी आपला पहिला सामना खेळत असले तरी ते सेट होऊन आलेत असं वाटतंय कारण ज्या पद्धतीने ते चेंडूला खेळत आहेत हे दाखवून देत आहे. एक अभ्यासू फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सचिन गायकवाड. बिल्कुल. दूसरी तरफ हम देखें तो रईस के जो फील्डर हैं डीप में वो बहुत अच्छे हैं. यावेळेला चेंडूला फ्लिक केलंय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर. शॉर्ट फाईन लेगला उभा आहे महेंद्र मागे आणि आता षटक संपतंय. चतुर्थ स्ट्रॅटेजिक टाइमआउट. 43 धावा 5 गडी बाद.
दोस्तों आज भिवंडी प्रीमियर लीग की शाम में हमारे साथ उपस्थित है महापोली की बहुत ही बड़ी शख्सियत जनाब फरहान पटेल साहब, जिनका हमें इस प्रतियोगिता के लिए मार्गदर्शन योगदान मिलता रहा है और आगे मिलता रहेगा। फरहान भाई, आपका सत्कार करना ये हमारी जिम्मेदारी है क्योंकि आप हमारे अपने हैं और मैं अल्ताफ बाली से गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से, अच्छा नईम भाई के हाथों, दोनों भाई कर सकते हैं, आ जाइए। फरहान भाई के साथ आपका जो रिश्ता है ये बना रहे, आपकी दोस्ती गहरी हो, आइए। बिल्कुल पोली थोडं लवकर करायचं आहे मित्रांनो। ऋषी पटेल आता पुढील षटक घेऊन येत आहेत। 12 चेंडूमध्ये 32 धावा पाहिजे आणि मुनाफ शेख खेळत आहेत 2 चेंडूमध्ये 2 धावा। सचिन गायकवाड 4 चेंडूमध्ये 8 धावा। तुम्ही मॉनिटरवर बघत आहात अल्ताफ बाली, त्याचबरोबर फरहान पटेल साहेब, इतर सर्व मान्यवर तुम्ही बघत आहात। सुभाष ठाकरे तिथे आहेत, नीलम नाईक आहेत, नईम शेख साहेब आहेत, हे सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा जबरदस्त सामना ऋषि पटेल। Harish, I think this is the most important over for both team because 12 balls and 32 needing to victory. बघायचं कुठल्या पद्धतीने मुनाफ शेख अगदी आडवा पट्टा, आक्रमकपणा नसून थोडा आक्रस्तपणा दिसला, परंतु मुनाफसाठी ते गरजेचं आहे कारण तो फॉर्ममध्ये आला आहे मागच्या सामन्यामध्ये आणि त्याने स्ट्राईक दिली आहे सचिन गायकवाडकडे। 44 5 गडी बाद, 11 चेंडू आणि 31 धावा, 11 चेंडू 31 धावा। ऋषि पटेल BPL कडून सचिन गायकवाडचा हा फ्लॅट शॉट आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी मैदानाच्या बाहेर। त्या चेंडूवर रबर स्टॅम्प मारला SACHIN सचिन। सन्मान्य देवेंद्रजी नाईक यांचा शुभ आगमन झालंय, त्यांना नम्र विनंती आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। देवेंद्र नाईक साहेब, आता बघा स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त ताकदचा वापर आणि चेंडू आता कुठेतरी थांबवला गेलाय, परंतु सचिन गायकवाडचे फटके असे आहेत जणू काय त्यांच्या बॅटमधून एक खळाळत झरा वाहतोय। जबरदस्त, निर्दोष, सुंदर, सरस आणि सलील अशी खेळी। 9 चेंडू 24 धावा। चेंडू फिरवला ऋषि पटेल यांनी, कितीतरी फलंदाजांना गेली 2 दशक तो नाचवतोय। Beauty, fair amount of swing there. What a ball from ऋषि पटेल. आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजे 24। परफेक्ट यॉर्कर होता, बॅकलिफ्ट खाली ठेवत फक्त बॉटम एंडचा वापर, 1 धाव। आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा हवेत 23।
देखिए हरीश, ये जो गेंद है इसमें बड़ा स्ट्रोक आएगा तो आखिरी ओवर में मैच में काफी रोमांच आएगा, और ये गेंद अगर ऋषि ने अच्छी डाली तो फिर हिट आउट गेट आउट। 52 धावा 5 गडी बाद 7-23. फ्लिक केल्या त्या चेंडूला चौकार नक्की येणार आहे आणि या 4 धावांचं स्वागत केलं जाईल वियान मीत कुमार तर्फे. ऋषी वैद्य अगदी क्रिसच्या टोकावरून त्याने मारा केला आणि चेंडू आत आणण्याच्या बेतामध्ये त्यांनी लेग स्टंपच्या बाहेर लोअर फुल टॉस ठेवला होता, जेणेकरून सचिन गायकवाडने त्या चेंडूचा वेग होता त्याचा उपयोग केला आणि 4 धावांचं स्वागत. आता 6 चेंडू 19 धावा. प्लीज समय में कॉपरेट करें, इसके बाद एक मुकाबला और खेला जाना है. 6 गेंदे 19 रन. हा सामना झाल्यानंतर शेवटचा सामना डायरेक्ट सुरू होणार. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी पॅरलली चालणार आहे, परंतु सामना लगेच सुरू होईल. शेवटचा सामना खेळणारे प्रभुदेवा बॉईज भादवडनी आणि SK एंटरप्राइजेसनी हे लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. 6 चेंडू 19 धावा. क्या लगता है हरीश, इस तरह के जो इक्वेशन रहते हैं उसमें आपका क्या कहना है? नहीं, मज़ा आ रहा है. मतलब ऐसे शोज चलते रहने चाहिए. मुझे किसी ने पूछा कि क्या चल रहा है. मैच को शुरू किया जाए, लास्ट कॉल है. मुझे किसी ने पूछा क्या चल रहा है तो मैंने कहा फॉग चल रहा है. फिर फॉग वालों को लोगों ने पूछा क्या चल रहा है तो उन्होंने कहा केवल BPL चल रहा है. क्या बात है. 56 धावा 5 गडी बाद. 6 चेंडू 19 धावा आणि गोलंदाज आहे चेतन पाटील. चेतनच्या समोर आहे मुनाफ शेख. बुम बुम मुनाफ. बुम बुम मुनाफ और उसके बल्ले से आने वाले रनों की प्रतीक्षा. 6 चेंडू 19 धावा. स्वाईर मारा. 6 चेंडू 18 धावा. वाइट से शुरुआत की वहां पर चेतन पाटिल ने. 6 चेंडू 18 धावा. 6 balls 18 runs to win. मुनाफने टोलावून खेळलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी कॅप्टन शॉट, हॉट शॉट. प्यार का तोहफा तेरा. टीम के लिए रन बनाया बनाया बनाया. अब 5 चेंडू 12 धावा. मुनाफ शेख फॉर्म मध्ये आलाय म्हणजे इतर 11 टीमसाठी हे खूप मोठी निशाणी आहे. वॉच आउट फॉर मुनाफ शेख फॉर रिमेनिंग डेज. Yes, I think, but there is a lot of player in BPL. They are in full touch. 5 चेंडू 12 धावा. ज्या पद्धतीने तो सामनाला खेचतोय आपल्याकडे आणि सचिन गायकवाड आल्यानंतर हे दोघेही फलंदाजीचे बादशाह. आता अतिशय चांगला चेंडू आणि बाद झाला. यस, फुल मार्क्स टू चेतन पाटील. अगदी यष्टी वेदक बुंदा आणि मुनाफ शेख बाद. स्टिल ऑन. गेंदे बची है 4 और 4-12 का इक्वेशन है, लेकिन मैच के जो 7-12 है वो अभी भी कुल में है. बघा काय फ्लाईट दिली होती आणि गती कमी केली होती. BPL मध्ये गोलंदाजांना हे नक्की नए बैट्समैन को तुरंत आना है.
अब देखिए जो अगला मैच है, अंपायर ऑन फील्ड के तुरंत जाना है और मैच की शुरुआत करना है. 4 चेंडू 12 विवेक शेलार पडगा परिसरातला हा खेळाडू. 4-12. ग्रामीण क्रिकेट में तो बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं और पिछले साल जो बालिया मामा कप जीता था विवेक शेलार ने अपनी बल्लेबाजी से. 4 चेंडू 12 धावा पाहिजे. उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या समोर चेतन पाटील. 4 चेंडू 12 धावा. धावसंख्या 63. 6 गडी बाद. परत एकदा चांगला चेंडू फिरवलाय आणि आज एक धाव मिळणार आहे म्हणजे 3 चेंडू आणि धावा हवेत ते 11. लेग बाय. आरेश, चेतन पाटिल को देख के आपको कहीं क्रिस हैरिस की याद तो नहीं आती है? सिर्फ कलर का फर्क है. हाँ, और चेतन जो है लेफ्टी है, क्रिस हैरिस राइटी. राइटी थे, लेकिन बिल्कुल उनका बाएं हाथ का जो आर्म एक्शन आता है जिस तरह क्रिस हैरिस राउंड आर्म करते थे. 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि सचिन गायकवाड. फुलटॉस चेंडू आणि बघायचा आहे हा चौकार. 2 चेंडू 7 धावा. बजाया तेजाब फिल्म का, मतलब वो अनिल कपूर का डायलॉग याद आता है. हाँ जज साहब, मैं तेजाब हूं लेकिन ये तेजाब आया कहां से. सचिन गायकवाड आहे तो अगदी जबरदस्त फलंदाजी करतोय. देखिए वो बाउंड्री की ग्रिल गिर जाएंगी, उस पे आप वजन ना रखे प्लीज. बहुत आपने सहयोग किया है. प्रेक्षकों से दरख्वास्त है, आपका वजन अपने बदन पर ही रखें, ग्रिल पर उसे न निकालें. ओम साई मोटर्स के संदीप पाटिल हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. सुस्वागतम सन्मान्य संदीप पाटील साहेब. 2 चेंडू 7 धावा. आता शेवटच्या चेंडूवर धावा हवेत ते 7. और स्ट्राइक भी जो आएगा नए बैट्समैन के पास आएगा. गोल्डन 6 लगा तो सुपर ओवर. नहीं, डेफिनेटली ये वो सिचुएशन है जहां पर 10 में से 9 बल्लेबाज चाहेंगे कि यार ये सिचुएशन में क्यों मैं करूं, लेकिन वो एक बल्लेबाज 10 में से ऐसा होता है जो सोचता है नहीं आज मौका है मुझे हीरो बनने का. 1 चेंडू 7 धावा. 6 वर सुपर ओवर. और प्रभुदेवा बॉयज तुरंत ही आपको मैदान में जाना है. ऑन फील्ड अंपायर आपको भी जाना है और एसके स्पोर्ट आपको अपने ओपनर भेजना है. एक गेंद के बाद ही कह रहा हूं मैं, लेकिन ये गेंद में अगर लग गया, इसे लगा डाला तो मैच को बना डाला. 1 चेंडू 7 धावा. जी हां, 6 धावा जर झाले तर सुपर ओवर हो चुका है. बाला तरे ने इसी सिचुएशन में लगाया था. महेंद्र मागे हा दाखवतायत पंचांना, बघा मी उभा आहे. फलंदाजांना सांगतायत ते मला बघ. यस हरेश, सुपर ओवर हो क्या ना हो, सुपर से ऊपर मैच हो रहा है. खूप जबरदस्त इथे सिच्युएशन आहे आणि तो जो झेल सुटला होता तो झेल मागडा पडू शकतो की काय हे सामना झाल्यानंतर कळेल. परंतु डावखुरा फलंदाज आलेला आहे वैभव माली. प्लीज आपको खेल शुरू करना है. फलंदाज वैभव माली. षटकार मारण्याची वेळ झाली. 1 चेंडू 7 धावा. तर 6 धावांनी हा सामना जिंकलाय रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी आणि पराभूत केल्या विहान मीत कुमार या संघाला. विहान मीत कुमार एक चांगला स्थितीत होता, परंतु शेवटी
हा सामना ला कलाटणी मिळवून देणारी खेळी दाखवली ते म्हणजे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चेतनने खूप चांगलं षटक टाकलं सिद्दीक भाई असं आपण म्हणू शकतो. यस प्रभुदेवा बॉयज, आपको अपना फील्ड सजाना है. हमारे ऑन फील्ड अंपायर जा चुके हैं और आइए प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ. लेकिन अंपायर्स खेल की शुरुआत करना है आपको. इज ओवर टू हरीश पंड्या एंड रेशमा महेकर. सचिन गायकवाड, आपको रुकना है. सचिन गायकवाड. भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आत्ताच आजचा दिवसाचा 5वा सामना झाला आहे आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाने हा सामना जिंकलाय. आणि या सामनाचा सामनावीर पारितोषिक घोषित करायच्या अगोदर रेशमा मयेकर आमच्याकडे येते. आइए रेशमा, आपका स्वागत है. हमारी को एंकर चुलबुली रेशमा मयेकर, आइए. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे सन्माननीय देवेंद्र नाईक, फरहान पटेल आणि इम्तियाज पापा. प्रभुदेवा बॉयज, फरहानभाई पटेल आणि इम्तियाज पापा, मॅन बिहाइंड बी इंडियन्स प्रोग्रेस. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच अवॉर्डनी आपण बेस्ट कॅच यांनी आपण सुरुवात करणार आहोत. जितू मानेरकर साहेब, आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमच्याकडून एक गिफ्ट टॅम्पर आहे आणि बघूया बेस्ट कॅच. Catch of the match goes to Abhi Patil. Bhiwandi Premier League 2021 catch of the match goes to Abhi Patil. अभि पाटील जर कुठे असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी, त्यांनी लगेच मंचावर यायचं आहे. अभिचा कोणी मेट असेल तर त्याने सुद्धा येऊन घेऊ शकतात. सचिन गायकवाड यांना विनंती आहे आपण येऊन हे अभिचा अवॉर्ड घेऊन जायचा आहे. धन्यवाद जितू मानेरकरजी. इम्तियाज पापा यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिलं जात आहे. धन्यवाद. पुढील अवॉर्ड असणार आहे सुपर 4. आम्ही आभारी आहोत O2 लाईव्हचे फयाज अन्सारी आणि शाहिद पापा यांचे. आणि बघूया सुपर 4 कोणाला भेटते. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू सचिन. तुला जायचं नाहीये कारण सुपर 4 तुला भेटलेला आहे सचिन गायकवाड. फरहान पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते हे सुपर 4 अवॉर्ड O2 लाईव्हचे फयाज अन्सारी आणि शाहिद पापा यांनी पुरस्कृत केले. धन्यवाद. आता वळूया BC4चा गिफ्ट टॅम्पर आहे सुपर 6 साठी. सुपर 6 ऑफ द मॅच, जसं सिद्दीक बाबे सरांनी सांगितलं कैसन बा, तर हरेश केनेने आन्सर दिलं अच्छन बा. सो हरेश केने सुपर 6 ऑफ द मॅच. हरीश केने BC4ची ही लेदर बॅग देत आहेत देवेंद्र नाईक, हरेश केने. आता आपण वळणार आहोत सामनावीरचा पारितोषिकाकडे. Man of the match goes to Suhas Pawar. A big round of applause for Suhas Pawar. Man of the match. अभिनंदन सुहास पवार तुझं. आणि भिवंडीमध्ये कदाचित तुझा पहिला मॅन ऑफ द मॅच आहे. अंडर वन रूफ अली खरबे यांचा डिस्काउंट वाउचर, युअर ऑनलाईन शॉपिंग डेस्टिनेशन. फरहान पटेल साहेब यांच्याकडून एक गिफ्ट टॅम्पर. थँक्यू अंडर वन रूफ. त्याचप्रमाणे देवेंद्रजी नाईक यांच्याकडून हे अजून एक गिफ्ट टॅम्पर अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन फ्रॉम अली खरबे. त्याचप्रमाणे आराध्य फर्स्ट एड किट अँड मेडिकल यांच्याकडून इम्तियाज पापा त्यांना हे मेडिकल किट देत आहेत. धन्यवाद मुकेश नंदुरकर साहेब.
फरहान पटेल साहेब मेडल देत आहेत सुहासला. आणि हेल्मेटचं गिफ्ट टॅम्पर आरिफ मोमीन साहेबांनी स्पॉन्सर केलं आहे. ग्लेशियर रॉक हेल्मेट, बिग अँड स्मॉल, सेफ्टी फॉर ऑल. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई यांकडून ही ट्रॉफी जे देत आहेत इम्तियाज पापा, फरहान पटेल आणि देवेंद्र नाईक. सुहास, तुझं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. इम्तियाजबाई, फरहानबाई आणि देवेंद्रजी, आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार. आणि वळणार आहोत आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरीश पंड्या, धन्यवाद रेश्मा मायेकर. एक